पॉइंट के खिलाड़ी के हाथों में एक पहला विकेट का पतन होता हुआ वैभव न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए। एक तरफ वसई विभाग और एक तरफ एक लाजवाब वसई टीम, दोनों टीमें पैकेज की तरह इस मैदान पर लड़ने के लिए तैयार है और लड़ना होगा क्योंकि इस मैदान पर आगे जाना होगा। तो ओह अच्छी गेंद ब्लॉक में से खोद के निकाला, गेंद अपने फॉलो थ्रू में मैदान पर फील की जाएगी। एक रन जरूर पूरा होता हुआ, इसी रन के साथ स्कोर में बढ़ती, स्कोर जाकर पहुंचता हुआ 4 रनों पर 1 विकेट के नुकसान पर। बेहतरीन गेंदबाजी विकास द्वारा देखने को मिलती हुई। अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी अंदर के करीब आई, डॉट गेंद के साथ अच्छी गेंदबाजी विकास द्वारा। 5 गेंदें हुई है, 4 रन स्कोर बोर्ड पर लगे, 1 विकेट गंवाया। वसई विभाग ने और वसई डिवीजन ऐसी दोनों टीमें आमने सामने लड़ रही है। विकास की अगली गेंद आउटसाइड पर, गेंद को खेला, कोई खिलाड़ी नहीं, गैप है और गेंद जाएगी डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाद 4 रनों के लिए फर्रार। मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार। कम ऑन डीजे। समझते क्यों नहीं कि अगर मैं तुम्हारे साथ 2 मिनट और रही तो क्या ना, मुझे तुमसे प्यार हो जाएगा। तो करना। परेशान हो गए हम लोग 2.5 साल से, ये भी परेशान हो गए, हम भी परेशान हो गए, करो फिर। दिल मेरा हर बार ये सुनने को बेकरार है, कहो ना प्यार है, कहो ना। शुक्रिया डीजे। चला थोडी सी घाई करा मित्रांनो, पहिला षटकांचा खेळ पूर्ण होतो, धाव संख्या आपण पाहतो ती 8 डावा। पहिल्या षटकांचा खेळ पूर्ण होतो, 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे। पाहूया कोणता गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय। पहिल्या षटकांचा खेळ पूर्ण झालाय, अजूनही येणारे 3 षटकांचा खेळ बाकी आहे। चला थोड़ी सी गाई करत रहा। पॉइंट, शॉर्ट कवर, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, मिड ऑन, डीप स्क्वायर लेग, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ अशा क्षेत्राशी आपण पाहतोय। वसई डिव्हिजनच्या वतीने आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा, प्रेक्षकांचा, आलेल्या पाहुण्यांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। दुसऱ्या फळीतला हा पहिला सामना आपण पाहतोय मित्रांनो, दोन्ही संघ वसई विभागातील आहेत। एक चांगली लढत आपल्याला पाहायला भेटेल। या अगोदरचा सामना का आपण पाहिला मित्रांनो, विरार या संघाने काय सामना तो जिंकला आणि चांगला गोलंदाजीचा प्रदर्शन दाखवलं ते वाडा टीम या संघाने, त्यासाठी ते प्रवास झाले संघ आणि नक्कीच एक चांगला सामना आपण पाहिलाय। स्ट्राइक पर वैभव, शॉट गेंद ऑफ स्टंप पर आए, मिड ऑन के ऊपर से खेला, गेंद मिड विकेट पर जा रही है, डीप पे गैप है मगर खिलाड़ी जब तक प्रयास करेंगे थोड़ी सी माफ किया और गेंद निकल जाएगी। क्या रोका गया गेंद को? 2 रन जरूर मिल जाएंगे वैभव को। वैभव के खाते में 2 रन और टीम की रन संख्या आगे सरकती हुई 10-10। देखना होगा, अंपायर का निर्णय का इंतजार होगा हमारे कॉम बॉक्स में। चलिए देखना होगा, अंपायर वहां पर है। दीपक सर जी गेंदबाजी पर है मगर थोड़ी सी चर्चा हो रही है कि मैदान के अंदर गेंद रोकी गई है या बाउंड्री लाइन के बाहर उस गेंद को टच किया गया है, ये देखने वाली बात होगी। चलिए हमारे अंपायर ने टीवी अंपायर तक ये निर्णय भेजा है। बेहतरीन ये मुकाबला चलता हुआ। चलिए अंपायर डिसीजन आ चुका है, ये गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए फरार होते हुए। सौकार आपण पाहतोय, पंचाचा निर्णय येईल, मॅच सुरू करावी अशी तुम्हाला विनंती करतोय। जो कि टीवी अंपायर ने भी देखा है, जो कि अंपायर ने थर्ड अंपायर तक ये निर्णय पहुंचाया था और 4 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ
12 रनों पर वैभव के लिए अगली गेंद दीपक सर जी के द्वारा ऑफ स्टंप आकर खेलना चाहते थे मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं कर पाए। गेंद सीधे विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। एक अच्छी गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ दीपक सर जी के द्वारा। वैभव स्ट्राइक पर है, डीप फाइन लेग पर एक खिलाड़ी तैनात है, मिड ऑफ पर एक खिलाड़ी तैनात है। लाजवाब फील्डिंग का नजारा वसई डिव्हिजन गेम कडे लक्ष नाहीये, लक्षात ठेव, पण आमचं तुझ्याकडे लक्ष आहे बोन्या। अगली गेंद दीपक सर जी की वैभव के लिए आती हुई। आउटसाइड खेलना चाहते थे वैभव, बैट और गेंद का संबंध है, गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। अब जितनी डॉट गेंदें आएगी उतना प्रेशर अब पे बनेगा क्योंकि ये मुकाबला है क्योंकि ये नॉकआउट मुकाबले है और इस मुकाबले को अगर जीतना होगा तो एक टारगेट वसई डिवीजन के सामने आपको खड़ा करना होगा। एक बड़ा मुकाबला, बिग फाइट आप देख रहे हैं। फ्लिक किया है, गेंद हवा में, खिलाड़ी वहां पर तैनात है, कैच बनेगा मगर गेंद लॉन्स में गिरेगी। जब तक गेंद को फील किया जाएगा 2 रन आसानी पूरे कर जाएंगे दोनों बैटर और इस 2 रन के साथ इसको आगे सकता हुआ 1-4-14। 14 रनों पर दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ। 4 गेंदों का खेल मैदान पर पूरा होता हुआ, अभी भी 2 गेंदों का खेल आना बाकी है। और दोस्तों वाकई में ये नारंगी के मैदान पर बड़े बड़े टूर्नामेंट हमने देखे हैं और 23 तारीख से भी वो क्रिकेट का महासंग्राम इसी मैदान पर शुरू होने जा रहा है। अगली गेंद दीपक सर जी के द्वारा स्ट्रेट ड्राइव खेला, गेंद को उछाल दिया है, गेंद ने ऊंचाई ज्यादा लंबाई कितनी देखना होगा, कैच बनेगा, बेहतरीन कैच। वैभव की खेली को लगता हुआ विराम, बल्लेबाज कौन? मेरे दिमाग की बत्ती जली, फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई, रोड रोलर जगह पे क्या हुआ? तू तो रोलर से उड़ गया होगा। उड़ा तेरा बाप। अरे पब्लिक चिल्ला रही थी। मैं निकला ओ गड्डी लेके, थैंक यू डीजे। चलिए यहाँ पर दीपक सर जी को एक सफलता मिलती है। न्यू बैटर मैदान पर, अजय न्यू बैटर मैदान पर आउटसाइड खेलना चाहते थे, बैट का लगा, विकेट कीपर ने गलती की, गेंद थर्ड मैन पर जा रही है। कितने रन मिले जाएंगे देखना होगा, आउटफील्ड फास्ट है, रोक पाएंगे गेंद को मगर गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रनों के लिए फर्रार और एक विकेट खाते में होती दीपक सर जी की मगर हट लगा दीपक सर जी, विकेट कीपर ने गलती की, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रनों के लिए ओवर नंबर 2 का खेल समाप्त, रन संख्या जाकर पहुंची हुई 18। 18 कम ऑन डीजे। पुढील सामना वसई मंडळ वर्सेस विरार विभाग। विरार विभागाचे काही प्लेयर्स तिकडे रणनीती तयार करताना इथून लाइन स्ट्राइक पर है। 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय, धावसंख्या 18. 18 पाहतोय, 9ची सरासरी आपण पाहतोय 2 गडी बाद। विरार विभागाचे कप्तान आम्हाला सांगतायत का कप्तान इकडे बसलाय आणि तिकडे रणनीती चालू आहे। बेहतरीन शॉट आउटफील्ड में ऊपर से खेला, गेंद जारी एक शकवर की दिशा में। दूसरे रन की मांग है नयना। अब बेहतरीन रन विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा, कैच बनाएंगे तो ये मैच भी बन जाएगा। ऐसे बल्लेबाजों को आप जीवदान देंगे तो आपके लिए घातक वाली घंटी भी बच सकती है। नयन स्ट्राइक पर है, इस 2 रन के साथ रन संख्या 20 20 रनों पर जाती हुई। सतीश की अगली गेंद नयन के लिए आती हुई 20 रन बने हैं। बेहतरीन शॉट लॉन्ग पर, गेंद हवा में, खिलाड़ी है दीपक सर जी, क्या ड्रॉप और एक जीवदान आता हुआ। थैंक यू डीजे। डोंगरे साहेबांनी मोठी कोंबडी चापलेली आहे। बहुत ही बेहतरीन एफर्ट हमें देखने को मिला दीपक सर जी के द्वारा मगर गेंद को हाथ में लटक नहीं पाए और गेंद जमीन को धरती होती हुई और इस 2 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा हुआ 22। 22 धावा आपण पाहतोय। 30 षटक चालू असताना
अगली गेंद नयन के लिए आती हुई, स्ट्रेट ड्राइव खेल दिया, गेंद हवा में है, खिलाड़ी है वहां पर, मगर खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने, गेंद सीमा रेखा बाहर, 4 रन। कम ऑन डीजे। कवर चाललास ये मावरा घे, ये ताजा ताजा बचपनचा नाही शुक्रिया डीजे। या चौकारांनी धावसंख्येला आखाणी देतोय नयन, धावसंख्या होती ती 26, 26 धावा आपण पाहतोय, 30 षटक चालू असताना। ओ बेहतरीन गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी कट होती हुई ऑफ स्टंप की बाजू से और सीधे विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। बैकअप करना होगा, 4 चेंडू तक खेल पूर्ण होते हैं, धावसंख्या 26 आपण पाहतोय, अजूनही 8 चेंडू तक खेळ बाकी आहे। या विनिंग बदला पहिली विनिंग आपण पाहतोय। नयन के लिए अगली गेंद, बेहतरीन ड्राइव किया कवर पॉइंट के बीच में से और गेंद जारी डीप कवर पर, खिलाड़ी गेंद को रोक नहीं पाएंगे, गेंद बॉल के बाहर, 4 रनों के लिए फरार। मिलते हैं रन 4 तो होता है बेड़ा पार। कमांड डीजे। और ये शहर छोड़ के, ये चाल छोड़ के निकल जाएंगे और मस्त में ऐश करेंगे। पैसा ही पैसा होगा। Deep socks better not fuck with me, तेरे का skin into tail wall company ferry map। 5 चेंडू तक खेळ पूर्ण होते, धाव संख्या 30 धावा आपण पाहतोय, येणाऱ्या अजूनही 60 चेंडू तक खेळ बाकी आहे। पाहूया किती धावा उभारल्या जातील, किती धावांचं आव्हान दिलं जाईल। वसई डिवीजन या संघाला के बड़ा मुकाबला, बिग फाइट आप देख रहे हैं। नयन के लिए अगली गेंद, ऑन साइड पर खेला, गेंद जमीनी शेर करते हुए वाइड श्लांगान पर जाती हुई मिस फील हुई और गेंद निकल गई बाउंड्री के बाद, 4 रनों के लिए फरार। कम ऑन डीजे। कोंबडा सोने, तुला खेळात लक्ष दिसत नाहीये, तुला कुठे जाऊन यायचं असेल तर जाऊन ये। किती मोठा हा कोंबडा, मोठा कोंबडा चापलेला आहे बोनेनी। धाव संख्या झाली थी 34, 34 धावा आपण पाहतोय, 34 रन बने हैं। आखिरी 6 गेंदों का खेलाना बाकी, नयन स्ट्राइक पर जरूर से, मगर बल्लेबाजी का जलवा बेहतरीन उठा दिखाया है। गेंदबाजी पर गेंदबाज कौन से तैयार होंगे ये देखने वाली बात होगी, मगर नयन की पारी इस मैदान पर एक लाजवाब होती हुई, एक सादेदारी ब्लीड करते हुए नजर आ रहे नयन। बात की जाए तो अभी तक 4 चौके जड़े हैं। इक्कीस रन पर बल्लेबाजी कर रहे नयन, एक ग्लास जवाब पारी। वसई विभागाच्या या चाफलेल्या कोंबड्या बघून दीपक सिंधे गेंदबाजी पर आएंगे। सुटे साहेबांना टेन्शन आलं असेल। दीपक सिंधे बॅकअप करना होगा, धाव संख्येला आखाणी दिली आहे नयन यांनी, एक सुंदर अशी फलंदाजी आपण पाहतो नयनच्या वतीने, आणि धाव संख्येला आखाणी, धाव संख्या धावून होती ती 34, 34 धावा, येणाऱ्या 7 चेंडूचा खेळ बाकी आहे, तुझी गाई करत राहा। बेहतरीन शॉट, कदमों का इस्तेमाल किया, स्ट्रेट ड्राइव खेल दिया वी शेप में और गेंद को बेहतरीन फील्डिंग करते हुए रनआउट का मौका बनेगा क्या? अच्छी रन विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा। इस 2 रन के साथ स्कोर आगे सकता हुआ 36 रनों पर जाता हुआ, 36 रनों पर 5 गेंदों का खेल अभी भी मैदान पर आना बाकी है। अजय स्ट्राइक पर, आउट साइड पर खेलना चाहते थे, बैट और गेंद का संबंध नहीं कर पाए, गेंद और विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। फुल टॉस गेंद ड्राइव किया, खबर दिशा में जब तक गेंद को फील्ड करेंगे दीपक सर जी, बेहतरीन फील्डिंग, 1 ही रन मिल जाएगा। 1 रन के साथ रन संख्या 37, 37 रनों पर जाती हुई 3 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है, मगर आप नया स्ट्राइक पर है, एक बेहतरीन पारी खेल रहे हैं, 21 रनों पर खेल रहे हैं अपनी टीम के लिए, 3 गेंदों का खेल बाकी। दीपक सर जी क्या बैकअप कर पाएंगे? आउटसाइड पर नयन के बल्ले से आता हुआ एक मैक्सिमम 6 रन, गेंद सीमा रेखा बाहर, षटकार। कमांड डीजे। Everybody's hands up in the air and clap, clap, clap,
शुक्रिया डीजे। अब आने वाली 2 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। क्या पारी इस मैदान पर नए दाना देखने को मिलती है। 27 रनों पर पहुंचे है और एक बेहतरीन शॉट है मगर एक खबर है वाइडिश मलंगा पर गेंद आती हुई 1 बाउंस गेंद सी मारे के बाद 4 रनों के लिए फरार चौका। जाकर पहुंचे 31 रनों पर टीम को पहुंचाया 47 रनों पर। क्या बेहतरीन पारी खेलते हुए नयन इस मैदान पर। दीपक की अगली गेंद नयन खेले आती हुई शॉट गेंद पुल किया है मगर मिस टाइम है। गेंद लॉन्ग की गैप में है। वारिश लॉन्गा पर जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 2 रन आसानी से पूरे कर जाएंगे। इसको जा पहुंचता हुआ 49 और 24 गेंदों में 50 रनों का योगदान देना होगा मगर क्या इस मैदान पर जवाब दे पाएगी टीम, ये आने वाला समय तय करेगा। मगर दोस्तों आप काम मत जाइए, नेक्स्ट मैच का टॉस भी होगा और दोस्तों ये पारी को इस मैदान पर कैसे बनाए जाएंगे वो रन वसई डिवीजन द्वारा या फिर रोके जाएंगे वसई विभाग आंखों से सुनाने के लिए टॉस होता है। एक बेहतरीन आवाज के मालिक को तुकाराम मांगेला सर जी। वसई मंडळ आणि वसई विभागाचा टॉस होतोय। मी खंडारे मॅडम यांना विनंती करतोय की त्यांनी दोन्ही संघाचा टॉस करून घ्यावा। विरार विभाग आणि वसई मंडळ मी खंडारे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी दोन्ही संघाचा टॉस करून घ्यावा। त्यांना विनंती करतोय का त्यांनी मैदानात यावे। धन्यवाद झहीर यांचा आवाज आपण ऐकत होतात। मोठं असं आव्हान आज सकाळपासून जर पाहिलं तर 30 धावा पाहिल्या, 29 पाहिल्या, 28 पाहिल्या, पहिल्यांदाच आता 50 धावा। पण हे मैदान असं आहे जसं दुपारची वेळ होते ना तसा थोडंसं चित्र बदलतं। दुपारच्या वेळामध्ये चित्र बदलतं, धावांचा वेग वाढतो। आताही तसं चित्र आहे, दुपारचं सत्र आहे त्याच्यामुळे धावांचा वेग हा वाढू शकतो। वसई मंडळाने टॉस जिंकलेला आहे। वसई मंडळ यांनी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी फिल्डिंग घेण्याचं ठरवलेलं आहे। तरी दोन्ही टीम यांना बेस्ट ऑफ लक देते। धन्यवाद मॅडम। मॅडम बसा इथेच बसा। मॅडम बसा इथे। दोन्ही टीमना पुन्हा एकदा देऊया शुभेच्छा। मॅचच्या दिशेने नेऊया 24 बॉल 50। हा मैच मागचा मैच हृदयाची धड़कन वाढवणारा होता। दिल की धड़कन को तेज करने वाला एक क्लोज इनकाउंटर मागच्या सामन्यामध्ये पाहिला होता। हा मैच 24 बॉल 50 आहे। हा ब्लॉकबस्टर होऊ शकतो। डिशुम वाला खेळ आहे, मोठे फटके खेळायचे आहेत। थैंक यू डीजे। 24 बॉल 50 रन। दीपक डोंगरे साहेब स्ट्रायकर एंडला आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत। ही जोडी मैदानात पहिली ओव्हर घेऊन पहिले षटक रोहन। 24-50 2-4 सुटे साहेब तुम्हाला काय वाटतं, काय तुमचा संघ काय कामगिरी करू शकतो? डोंगरे साहेबांचा पहिला फटका। आम्ही
जिंकूया पहिला चेंडू आर पार सीमारेषे पार चौकार. मी ऑलरेडी सांगितलं 3 ओव्हर पहिला चेंडू होता क्रॉस लाईन मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू. सुरुवात झाली म्हणून म्हटलं मॅच ब्लॉकबस्टर. डिशूम वाला खेळ आहे, फायटिंग वाला सीन आहे, मोठे फटके खेळायचे आहे. डाऊन द ग्राउंड समोर चाललाय चेंडू वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूच्या पर्यंत पोहोचलेत. एक धाव चेंडूवरती पूर्ण केले. एका धावावर समाधान. चांगले क्षेत्ररक्षक नयन आले होते. धावा झाल्या धाव फलकावरती 5. 12.50 सरासरी आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 12.5च्या सरासरीनं पुढे जायचं आहे. पहिली 2 ओव्हर, खास करून पहिली ओव्हर. या ओव्हरमध्ये जर 12-15 धावा आल्या तर मॅचमध्ये पुन्हा एकदा येईल. पण हे षटक 6 ते 7 धावांचं. फॉरवर्ड डिफेंड हलक्या हाताने खेळ आहे. थोडासा पुश करो और खुश रहो वाला खेळ आहे. अनिकेत यांना माहिती आहे थोडंसं खेळपट्टीवरती राहणंही गरजेचं आहे, स्थिरावणं गरजेचं आहे. आता वसई पश्चिमेचा वसई डिव्हिजनचा संघ खेळतोय. अक्रॉस लाईन मिस केलंय. टाळ्यांचा गजर आता वसई विभागाकडनं आलाय. दोन्ही बाजूने आहेत. एका बाजूला वसई डिव्हिजन, दुसऱ्या बाजूला वसई विभाग. हॅलो. चौका मारल्यावर डोंगरे साहेबांना मुंडे यांच्याकडून 2 रुपयाचा पार्लेचा बिस्किट पुडा जाहीर करण्यात येत आहे. अरे नयनचं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगले फिल्डिंग नयनची. चांगली फिल्डिंग नयनची. अरे रे 2 रुपयाच्या बिस्किट पुड्यासाठी डोंगरे साहेब चौका देखील मारतात. फारच वाईट कंडिशन झाली डोंगरे साहेबांची 2 रुपयाच्या पुड्यासाठी. असं म्हटलं तर त्यांनी आतापर्यंत स्टंपच्या बाहेर पण बॉल मारलेला नाही, पण 2 रुपयाचा बिस्किट पुडा काय ऑफर झाला, त्यांनी सगळी शक्ती पणाला लावली. बिलकुल जसा तुम्ही उल्लेख केला पार्लेजी. जी माने जिनियस, जी माने जिनियस. बघूया तसा खेळ मैदानावरती होतोय का. धावा झाल्या धाव फलकावरती 8. पाटला काय 50 धावांचा. 5 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. धावा 8. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. बॅटची कडा, बहारी किनारा, विकेट कीपर का सहारा, बल्लेबाज बेसहारा. गॉन आउट. डोंगरे साहेब आउट झाले. भाजीत भाजी कोबीची, डोंगरे तू लिस्ट कर 500ची. बाहेर गडा आणि विकेट किपरनं टिपलाय. हा झेल. पहिल्या ओव्हरचा खेळ, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोर 8. धावा धाव फलकावरती आहेत. बॉलिंग मध्ये थोडासा बदल होतोय. विरार विभाग काल भैरव गँग विरार विभाग अध्यक्ष तारापुरे साहेब. बॉलर नेम, बॉलर बॉलर्स नेम. बॉलर्स नेम, बॉलर अकोट्यापाता चेंडू होता. शॉटॉम्पूल स्क्वेअर लेग रिझन मध्ये फील्ड केलं गेल्या चेंडूला 1 रन फक्त ऍड होईल. अनिकेत वरती नजर आहे. दुसऱ्या बाजूला दीपक शिंदे, मागचा मॅच हिरो, मागचा मॅच मॅन ऑफ द मॅच, ज्याने जिंकून दिला होता मॅच. द स्ट्रायकर एंडला आहेत. समोर डाऊन द ग्राउंड खेळल्यात.
क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू गेला बॉन्डलाईनच्या बाहेर. वय एक टप्प्यानिशी चौकार. समोर बरोबर राऊंड द ग्राउंड व्ही शेप मध्ये खेळल्यात. साई स्किनच्या दिशेने चेंडूला खेळलं गेलं होतं. चेंडू गेलाय म्हणून दीपक शिंदे यांचा उल्लेख केलाय. दीपक शिंदे मॅच जिंकून दे तेच सांगितलं होतं मागच्या सामन्यामध्ये. तुम्ही मिक्सचर केलं दीपक डोंगरे आणि महेंद्र शिंदे. दीपक शिंदे करून टाकला त्याचा. कुठेही असले तरी शिंदेवरती सध्या अन्यायच सुरू आहे. ते इथे नारंगीला असो का राज्यात असो. अकोटप्याचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न अकोटप्याचा चेंडू होता. हवे चेंडू खेळलाय. चेंडू गेलाय सरळ बाहेर. हरिकेच्या बॅट मधनं षटकार. 6 धावा. फोलरला डिलिव्हरी समोरच्या दिशेनं खेळलं. लॉंगॉनच्या डोक्यावरनं पाठवलं. या 6 धावांनी स्कोर धावून पोहोचलाय 2-0-20. थँक्यू. 14 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. त्याच करता मी म्हटलं होता डिशुम वाला खेळ आहे. मोठ्या फटक्यांचा खेळ आहे. लेग स्टंपच्या बाहेर पंच वळतात. पंचाकडनं इशारा झाला. व्हाईट बॉलचा इशारा. आता वसई डिव्हिजनचे काही खेळाडू थोडेसे नाराज झाले होते. आता खुश झालेत. नाही आम्हाला गरज नाही तशी काय. वी एन्जॉय इट. गरज आणि आवश्यकतामध्ये थोडासा गॅप असतो. उजव्या एसटीच्या बाहेर ऑफ स्टंपच्या बाहेर. डॉट बॉल. 13 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. व्हाईट बॉल. अजून एक व्हाईट बॉल. सलग 3 व्हाईटला पार्लेचा मोठा पुडा डोंगरे साहेबांकडनं आणि त्यामध्ये 2 रुपयाचा पुडा त्यांचा वजा. क्रॉस बॅट फटका गॅप मध्ये. एका टप्प्याची उडी जाय. चेंडू देखील उडून गेलाय सीमारेषा पार. चौकार. स्कोर सांगा प्लीज. स्कोर 26-26. 12 चेंडू मध्ये 24 धावा करायच्या आहेत. आता 12 चेंडू 26 झाल्यात. 12 मध्ये 24 करायचे. हा चौका मारल्यामुळे बोन्याकडून एक्झिक्युटिव्ह साहेबांना 501 रुपयाचं पारितोषिक. नाही बोन्याकडून एक्झिक्युटिव्ह साहेबांना 501 रुपयाचं पारितोषिक. 12 चेंडूचा खेळ आहे. 24 धावांची आवश्यकता आहे. मागचा सामना जसा आपण पाहिला तर शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता. आता 12-24 जवळपास डबल आहेत. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची आवश्यकता आहे. आणि आता नयन प्रमुख गोलंदाज म्हणून ज्याला पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं नयनला, तेच नयन आता गोलंदाजीसाठी रेडी येत आहेत. तर दोन जे असे फलंदाज मैदानावरती आहेत ना ज्यांच्यामध्ये मॅच जिंकून देण्याची ताकद आहे, ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, ज्यांच्यामध्ये क्वालिटी आहे, ज्यांच्यामध्ये ती स्टॅबिलिटी आहे, एबिलिटी आहे आणि तीच एबिलिटी हे दाखवतील. बारा चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. मॅच स्टार्ट होतोय. हा कुठं चेंडू होता. शरीरावरती आदळला. धाव घेण्याची कुठलीही संधी नाही आहे. नयनचं या षटकासाठी येतं महत्वाचं होतं. हे षटक आहे ज्या षटकामध्ये कमी धावा द्यायचे आहेत आणि शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला मॅच दबाव तो फलंदाजावरती द्यायचा आहे. तोच उद्देश आहे. पण दुसऱ्या बाजूला पूल 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 पॉवरफुल शॉट. षटकार. हा षटकार मारल्यामुळे सुद्धा शिंदेकडनं एक्झिक्युटिव्ह साहेबांना 501 रुपयाचं पारितोषिक.
थँक्यू शिंदे यांच्या बॅटमधनं षटकार. आकोटामध्ये चेंडू होता मिस्टर स्ट्रोक समोरच्या दिशेनं लॉंगॉनच्या रिजनमध्ये चेंडूला फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 33. 17 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 17 धावा. 9 चेंडूचा खेळ आहे. 17 धावांची आवश्यकता आहे. आकोटाप्याचा चेंडू हुकचा फटका. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकच धाव. 2-2 रन पळा रे. पोट तरी कमी होईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आता समीकरण बघूया. 8 चेंडूचा खेळ आहे आणि 16 धावा. म्हणजे मागच्या 4 चेंडूवरती 8 धावा आल्यात. मागच्या 4 बॉलवरती 8 धावा आल्यात. 16 अजूनही करायचे आहेत. आठ चेंडूचा खेळ आहे. 16 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर यांना शिंदे. क्रॉस बॅट फटका. क्षेत्ररक्षक आहेत. झेल सुटलाय. झेल सुटलाय पण क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. बॅकअप दिलंय. चांगलं फिल्डिंग. जसा एका लाईन वरती लोड आला तर डायव्हर्ट करतो दुसऱ्या लाईन वरती, तसा त्याने येऊन पाठीमागे येऊन बॅकअप दिलाय. हा बॅकअप होता. बॅकअप चांगला आहे. 7-15. 7 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा खोटा मैदा. होक बाय क्रुक. बाय क्रुक. षटकार. 6 धावा. परत पुन्हा सांगल्याप्रमाणे या 6 मारल्यामुळे बोन्याकडून अजून 500 रुपये. सेकंड हाईट नव्हता. थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर स्कोर 41. 41 धावा आहेत. आणि आता समीकरण बघूया. इक्वेशन बघूया. 6 बॉल 9. 6 को उल्टा करो 9 हो जाएंगे. 9 को उल्टा करो 6 हो जाएंगे. 6-9. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी गोलंदाज टीम काळभैरव विरार गँग तयारी राहायची आहे का तयार? दुरून डोंगरे साजरे. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सचिन. स्ट्रायकरला शिंदे. नॉन स्ट्रायकरला अनिकेत. आकोटाप्याचा चेंडू तर शॉर्ट पूल मिड विकेटच्या रिझल्टमध्ये चेंडू 2-2 पळत जा रे. दोन्ही बाजूने चांगले बॅट्समन असल्यामुळे कदाचित 2-2 धावत नाहीत. कारण शिंदेही चांगली बॅटिंग करतात आणि अनिकेत पण चांगली बॅटिंग करतात. त्याच्यामुळे रिस्क फॅक्टर तो आहे ना थोडासा मागे आहे. आता विकेट पाहिजे तो वसई विभागाला का पायावरती. एक धाव. लेग बायचा इशारा. 4-7. 4 चेंडू 7. चार चेंडू 7 धावा. आता टेन्शन वाढले. आता खाली बघितलं तर कुणं अजून ते तेवढा रिलॅक्स होत नाहीयेत. रिलॅक्सेशन नाहीये. प्रत्येक जण खाली वर मॅच आहे तसा. खाली वर मॅच चालला. आकोटाप्याचा चेंडू होता. शॉर्ट पूल केला मिड विकेटच्या रिझन मध्ये. एक धाव. हो आउट. मेन विकेट आउट झालाय. धावाच्या स्वरूपात गडी बाद. गरज होती का गरज नव्हती का या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. पण हे सगळं घडणार क्रिकेटच्या मैदानावरती. यस नो वेट वाला खेळ आहे.
चांगली बॅटिंग करून शिंदे परतले आहेत. 3 चेंडू आहेत. 3-5 6 3-6 3 दुने 6 तसं आहे. 3 दुने 6. आता विकास जे आहेत 9 सेकंडला पण नजर अनिकेत वरती आहे. अनिकेत अर्थात बोडी याच्यावरती नजर. आता दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्क वरती सचिन. सचिन देखील त्याच उद्देशाने आला, मॅचला जिंकायचं आहे. 3-6 हा चेंडू महत्वाचा आहे. या चेंडूवरची धावा आल्या, बॅटिंग टीम करतो थोडं पुढे जाईल. डॉट बॉल विकेट. ऑन साइडला चेंडू चालला लॉंग लेग रिझन मध्ये. 1 2 3 चौकार. आता 2-2. पण मागचा मॅच पण असाच होता. एखाद्या मॅचला म्हटलं होतं जेव्हा 50 धावा करायचे आम्ही म्हटलं होतं हा डिशुम वाला खेळ आहे. इथे 50 होऊ शकल्या. 2-2 2-2 2-2 2-2 ला चेंडूला पाठवले बॉर्ड लाईनच्या बाहेर. षटकार. 6 धावा.